मंत्री उदय सामंत ने कहा कि उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के सांसदों को दोपहर का भोजन करने से पहले अनुमति लेने का निर्देश दिया है और भविष्य में उन्हें भोजन तय करने की आवश्यकता भी हो सकती है। कई महाविकास अघाड़ी एमबीए नेता महायुति में शामिल हो रहे हैं, जो एमबीए के भविष्य पर विश्वास की कमी को दर्शाता है। महायुति एकजुट होकर चुनाव लड़ना पसंद करती है, लेकिन यदि स्थानीय स्तर पर स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने की इच्छा हो तो वे इसके लिए भी तैयार हैं। नाही, शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचा जो सत्कार केला दिल्लीमध्ये, त्या सत्कारानंतर काही लोकांच्या पोटात पोटशू उठला। तो सत्कार का झाला तर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं माननीय पवार साहेब त्या सत्काराला उपस्थित होते आणि त्या सत्कारामध्ये पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं, ते काही लोकांच्या जिव्हारी लागलं। त्याच्यानंतर आमचे मंत्री प्रतापराव जाधवांकडे जो जेवणाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला काही युबीटीचे खासदार उपस्थित राहिले, म्हणून काही लोकांना दुःख झालं आणि म्हणून युबीटीच्या खासदारांनी भविष्यात शिंदे साहेबांकडे किंवा शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आदेश पाळला पाहिजे असं सांगण्यात आलं। मला फक्त आता एवढंच वाटतंय की आता आमच्याकडे जेवायला येताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीचे काल आदेश झालेले आहेत। भविष्यामध्ये नाश्ता सकाळी काय करावा, दुपारी काय करावा आणि रात्री काय जेवावं याचे देखील आदेश युबीटीच्या खासदारांना होऊ शकतात असं आता माझं मत बनायला लागलेलं आहे। तेच चाललंय ना आता। आशिष शेलार साहेबांनी सांगितले, ही वस्तुस्थिती सांगितली आणि आशिष शेलारनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी काय? कारण युबीटी मधले अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत। महाविकास आघाडीतले अनेक पदाधिकारी महायुतीमध्ये येत आहेत। याचाच अर्थ महाविकास आघाडीवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आणि महाविकास आघाडीची ताकद भविष्यामध्ये 25 वर्ष वाढू शकत नाही हे कार्यकर्त्यांना त्यांच्या आता कळून चुकले। मी वारंवार सांगतो की मिशन टायगर हे नाव तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही वारसा केलेला आहे, पण मिशनची आवश्यकताच नाही। ज्या पद्धतीनं 2.5 वर्षात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलं, जनसामान्यांमध्ये ते रुजले आणि वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबच चालवतात हे युबीटीच्या सगळ्यांना कळलं। त्याच्यामुळे आपणच काही लोक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत, ह्याला ऑपरेशन म्हणण्याची आवश्यकता नाही। आणि काल राजन साहेबांनी देखील प्रवेश केला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। आता इथला परभणीचा दौरा झाल्यानंतर मी रत्नागिरीला चाललोय, उद्या रत्नागिरीला एकनाथ शिंदे साहेब आहेत। इथं देखील माजी आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। काही दिवसांनी या देखील परिसरामधले प्रवेश होतील। त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक युबीटीमध्ये प्रवेश करतात। महायुतीनं लढायचं आमचं धोरण आहे, पण स्थानिक लेवलला काही लोकांना जर असं वाटत असेल की ते स्वबळावर लढणार आहेत, आम्ही देखील स्वबळाची तयारी ठेवू, पण महायुतीनं निवडणूक व्हाव्यात हे तिन्ही नेत्यांचं म्हणणं आहे। मी आत्ताच आमदार साहेब मला भेटलेले आहेत, माझ्याबरोबर ते आता विश्रामधामामध्ये येत आहेत। जाताना मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि याचं उत्तर पुढच्या पत्रकार परिषदेत देतो।